नमस्कार, तुम्ही पाहत आहात मुंबई वॉच. महाड नगर परिषदेच्या तब्बल 2,20,00,000 रुपयांच्या सिमेंट काँक्रीट रस्त्याला काम सुरू झाल्यानंतर अवघ्या महिन्याभरातच मोठे तडे गेल्याचा प्रकार समोर आला आहे. गांधारी ब्रिज ते टेंभुर्णी गावाच्या हद्दीपर्यंत सुमारे 600 मीटर रस्त्यासाठी 2,20,11,450 रुपयांची प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. मात्र रस्त्याचे काम सुरू झाल्यानंतर स्थानिक ग्रामस्थांकडून कामाच्या गुणवत्तेबाबत तक्रारी करण्यात येत आहेत. त्यातच आता रस्त्याला मोठ्या प्रमाणात भेगा पडल्याने कामाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे 600 मीटर सुमारे 339 मीटर रस्त्याचे काम पूर्ण झाले. भविष्यात या रस्त्यावरून गाळ वाहतूक करणारे डंपर आणि रेतीच्या अवघड वाहने गेल्यास रस्ता आणखी खचण्याची भीती व्यक्त होत आहे. या प्रकरणी महाड नगर परिषदेच्या बांधकाम अभियंता प्रवीण कदम यांनी संबंधित ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करून वस्तुस्थिती तपासणीचे सांगितले आहे. आता प्रश्न एकच, 2 कोटी रस्त्याला महिनाभरात तडे का गेले? कामाची गुणवत्ता तपासली जाणार का? आणि दोषी आढळल्यास संबंधित ठेकेदारावर कारवाई होणार का? या संपूर्ण प्रकरणाकडे महाडकरांचे लक्ष लागले आहे.